धुळे शहरातील शासकीय दूध डेअरी परिसरातील सहजीवन नगरातून 18 वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्यानं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। संजीवनी राहुल वराडे असे या तरुणीचं नाव आहे। ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्यातील मुलीची हालचाल पाहून पाहणारे सर्वजण चक्रावून गेले आहेत। धुळे जिल्ह्यात सध्या महिला आणि मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे। अनेक प्रकरणात आमिष दाखवून किंवा फूस लावून पळवून नेल्याचे प्रकार देखील समोर येत आहेत। परंतु धुळे शहरातील संजीवनीच्या बाबतीत घडलेला हा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे। सीसीटीव्ही मध्ये संजीवनी घराबाहेर पडताना स्पष्ट दिसते। त्याचवेळी समोरून एक वृद्ध व्यक्ती जाताना दिसते। तो व्यक्ती गेल्यानंतर संजीवनी अचानक चालू लागते। चालताना तिचा एक हात हवेत आहे, जणू कोणीतरी तिचा हात धरून तिला ओढत नेतंय। भर दिवसा घडलेल्या या घटनेत ती मुलगी एखाद्या गुंगीत किंवा झोपेत असल्यासारखी भासते। या प्रकारामुळे शासकीय दूध डेअरी परिसरात भीतीचं वातावरण आहे। काही प्रत्यक्षदर्शी आणि व्हिडिओ पाहणाऱ्यांच्या मते हे संमोहनाद्वारे केलेलं प्रकरण असू शकतं। मुलगी स्वतःच्या शुद्धीत नसून तिला जाणीवपूर्वक एखाद्या प्रभावानं नेल्याची चर्चा नागरिक करतायत। दुसरीकडे ती मुलगी एखाद्या खोल विचारात असावी आणि त्या तंद्रीतच घराबाहेर पडली असावी असा एक अंदाज वर्तवण्यात येतोय। संजीवनीचं कुटुंबीय आणि नातेवाईक तिचा सर्वत्र शोध घेत आहेत। लक्ष्मीवाडी परिसरासह शहराच्या इतर भागातही शोध घेऊनही तिचा अद्याप कोणालाही थांगपत्ता लागलेला नाहीये। दिवसाढवळ्या घडलेल्या या अजब घटनेनं सारेच चक्रावले आहेत। दरम्यान संजीवनी हिच्याबाबत कोणालाही काही माहिती मिळाल्यास तातडीनं कुटुंबाशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय। लोक आता या गूढ घटनेचा छडा कधी लागणार याकडे लक्ष देऊन आहेत।